नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. तर मित्रांनो, आजचा विचार निश्चित मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला विश्वास आहे की तुम्ही अत्यंत निरोगी आहात आणि तुम्ही आतुर आहात हा व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि निश्चित यामध्ये जे काही मी सांगणार आहे ते तुम्ही व्यक्तिगत तुम्ही कशा पद्धतीने त्यामध्ये समजू शकता, कशा पद्धतीने ही गोष्ट आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये उतरवू शकता, यासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न करू शकता. तेव्हा मित्रांनो, उद्देश एकच की प्रत्येक जण उत्तम पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये कार्य करत राहो. त्याने घेतलेले सर्व निर्णय उत्तम असावेत की ज्यामुळे त्याचा व्यक्तिगत, सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक प्रगतीच व्हावी आणि तिथे त्यांना सर्वार्थानं यश प्राप्त व्हावं. तर मित्रांनो, आजचा विषय आहे अस्थिरपणा, जो माणसांच्या आयुष्यामध्ये येतो. तो अस्थिरपणा कशामुळे येतो आणि तो अस्थिरपणा जेव्हा वागण्यात येतो, म्हणजेच आजचा विषय आहे वागण्यातील अस्थिरपणा, अर्थातच वेन बिहेवियर बिकम्स अनप्रेडिक्टेबल. मला सांगा, तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये कित्येक वेळा अशी लोक आपल्याला भेटलेली आहेत की त्यांचं वर्तन अचानकपणे बदलतं. म्हणजे आज जर ते काही बोलत असतील तर ते 2 दिवसांनी वेगळंच काही बोलतात. म्हणजे त्यांच्यामधला चांगुलपणा काही दिवस अगोदर दिसतो आणि त्यांच्यातला एक वेगळेपणा की जो अपेक्षित केलेला नसतो, असं वर्तन काही दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळतं. मग हा काही जो फरक आहे, ही जी काही अवस्था आहे, ही जी अवस्था त्या व्यक्तीची, अर्थात ती परिस्थितीप्रमाणे असेल किंवा मानसिक तणावामुळे असेल किंवा त्याला काही अन्य कारणाशी असतील की ती व्यक्ती ती सांगू शकत नसेल, पण वर्तन मात्र वेगळ्या पद्धतीने करते. तर हे काय, हेच आज आपण समजून घेणार आहे. आणि आपणही आपल्या व्यक्तिगत जीवनात असं वर्तन करतो का, याच्यावरतीही आपल्याला विचार करायला हा विचार भाग पाडणार आहे. तेव्हा आपण बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्यावरती आपण फार मोठा विश्वास ठेवतो. जेव्हा एखाद्यावरती आपण फार मोठा विश्वास ठेवतो, पण त्याचं जर बदल म्हणजे त्याचं वर्तन हे जर बदलत असं किंवा ते चेंज होत असेल, तर मग त्याच्यावरचा विश्वास जो आहे, तो मात्र कमी-कमी होत जातो. पहा ना, ज्या लोकांमध्ये सर्वार्थानं कन्सिस्टन्सी असते, उत्तम वागण्याची, उत्तम सांगण्याची, उत्तम पद्धतीने काम करण्याची. पण तो जर ते सातत्याने करत राहिला, तर एक विश्वास निर्माण होतो. पण त्याने जे सातत्य तोडलं आणि अधून-मधून वेगळ्या पद्धतीने जर त्याचं वर्तन झालं किंवा वागणं झालं, तर नक्कीच मग तिथे विश्वास संपदा करण्यासाठी प्रचंड गॅप तयार होतो. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी विचार केला पाहिजे, की काय बरं मी असं वर्तन केलं पाहिजे, की माझ्या विश्वासाला तडा जाता कामा नये. विश्वास हा कोणत्याही नात्याचा फंडामेंटल पाया आहे मित्र. मूलतः सर्वार्थानं तो पाया आहे. आणि तो पाया कसा असला पाहिजे? तो मजबूत पाया असला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, की आमचा विश्वास हा आमच्या काही अशा काही कृत्यांमुळे किंवा आमच्या एकंदरीत कृतीमुळे एक वेगळ्या पद्धतीने आपल्याबद्दलचं मत निर्माण आपण करत असतो. मग आज तुम्ही त्या अवस्थेमध्ये आहात का? जर असाल तर हा विचार करा, की तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये जे तुम्ही सत्य वदन करता, सत्य सांगता, त्याच पद्धतीने तुम्ही सांगत राहा आणि त्याच पद्धतीने बोलत राहा. मला विश्वास आहे, की तुम्हाला तोच आदर, तो सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही. मानवी नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती मित्रांनो? कन्सिस्टन्सी फार महत्वाची. सातत्य फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच एखादी व्यक्ती जेव्हा अ, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याशी वर्तन करते, तेव्हा समजून जायचं. काही लोकांना भीती असते, काही लोक भीतीपोटी वागतात. आणि अर्थात ती भीती का असते? तर त्यांचा तो संकुचित विचारांचा काय असेल, तो साठा असेल, तो त्यामुळे ते वागतात. काही वेळेला असं वाटतं, की माझं महत्त्व कमी होतं की काय? अशाही पद्धतीने काही लोकांना भीती वाटते. त्यामुळेही ते वर्तन वेगळ्या पद्धतीने करतात. आणि तोंडावरती गोड-गोड करतात आणि जे काही करायचं आहे चुकीचं वर्तन, ते पाठीमागे करत असतात. ही माणसांची मानसिकता सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या बाबतीतही तसं घडतं किंवा त्या पद्धतीने लोक एकमेकाशी तसंच वर्तन करत असतात. आणि काही असे लोक असतात आपल्यासारखे, की जे स्पष्ट तोंडावर सांगतात,
त्यामुळे काय होतं, स्पष्ट तोंडावर बोलणारा माणूस हा प्रथम नाही आवडत, पण नंतर जे काही सत्य असतं ना, ते सत्य चिरकाल टिकणार असतं आणि तो माणूस आपोआपच आवडायला लागतो. अर्थात इथे आहे सातत्य, इथे आहे प्रामाणिकपणा. म्हणून आपल्या वर्तनामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि त्यासाठी सत्यता ही आपण प्रत्येकाने बाळगली पाहिजे. पहा, आसपास तुमच्या किती पद्धतीचे लोक आहेत की जे सत्यता बाळगतात आणि ती सत्यता खऱ्या अर्थानं बाळगल्यानंतर त्याबद्दलचं तुमचं मत एक वेगळं होतं. पण जे पाळत नाही त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती तुम्हाला गोंधळात टाकते असं वर्तन करून, म्हणजे अचानकपणे वर्तनात बदल करणे, वेगळंच काही बोलणे. मग इथे असुरक्षितता आणि अनिश्चितता आपल्याला जाणवते एखाद्या व्यक्तीच्या बाबतीतली आणि ते बऱ्याच वेळा तुम्ही आणि मी अनुभवलेलं आहे. आज हे बोललेलं उद्या तो काही वेगळंच बोलतो. म्हणजे आज जे बोललेलं आहे ते उद्याच्याला वेगळं बोलतो. असे कित्येक वेळा लोक आपल्या संगतीनं व्यवहार करत असताना आपल्याला अनुभवलेलं आहे आणि इथून पुढेही आपण अनुभवू. कारण हे लोक आहेत आणि लोक असंच वागणार आहेत. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. त्याला एकच करू शकता, तुम्ही तुमच्यात बदल करू शकता, की समोरच्याला कितीपर्यंत काय लेव्हलला विश्वासानं बोललं पाहिजे. त्यानंतर तुमची बाउंडरी ही ठरवली पाहिजे. म्हणून मनात अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतील आणि ते होत पण असतात आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला एकच काळजी घ्यायची आहे, की आपण विश्वास कोणावर ठेवायचा? ती विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची व्यक्ती आहे का? हाही फार महत्वाचा भाग आहे आणि म्हणून जे सत्य आणि सातत्य ज्यांच्याकडे असतं त्यांच्यावरती विश्वास ठेवणंच हेच योग्य आहे. म्हणून अशा बदलत्या वागण्यामागे अनेक कारणं असू शकतात. आता ते मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. व्यक्तिशः कदाचित त्याची मनस्थिती व्यवस्थित नसेल. कधी-कधी त्याची परिस्थिती तशी नसेल आणि त्यामुळे काय होतं, की मनस्थिती आणि परिस्थितीमध्ये तो माणूस वेगवेगळे निर्णय घेत असतो आणि तो घेत असताना तो काही वेळा स्वतःच्या फायद्यासाठी घेतो. बऱ्याच आणि पहा, तुम्ही आणि मी अनुभवलेलं आहे, की माणूस हा स्वतःच्या फायद्यासाठी बऱ्याच गोष्टी ना प्रसंगाप्रमाणे तो करतच राहतो. कारण हा मानवी स्वभाव आहे. त्याला तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. पण ते तुम्हाला आणि मला ओळखता आलं पाहिजे. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल, की तो त्या पद्धतीला तो साजेस असं वर्तन करतो. म्हणजे थोडक्यात काय, रंग बदलणे. आणि ही व्यक्ती भरपूर प्रकारचे लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटलेले असतील आणि भेटतील पण. परिस्थितीप्रमाणे ते तसे साजेसं वागतात, की जेणेकरून त्यांचा फायदा व्हायला पाहिजे. जेणेकरून त्यांना ती मदत मिळाली पाहिजे. जेणेकरून त्यांना जे हवं आहे ते प्राप्त करायचंय. मग ते सिंपथी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. एकंदरीत त्यांचं वर्तन त्या पद्धतीने असं करतील, की "अरे वाह! किती चांगला माणूस आहे." पण वास्तव वेगळं आहे आणि ते नंतर कळतं. ते आज नाही कळत. म्हणून तुम्ही कोणाशी वागत असताना, कोणाशीही विश्वास ठेवत असताना, खऱ्या अर्थानं तुमच्या अंतःकरणाला काय भिडतंय त्याप्रमाणे करा. कारण शेवटी तुमचं अंतःकरण तुम्हाला उत्तम ते दिशाही देतं आणि तुम्हाला समजण्याचं खऱ्या अर्थानं एक सामंजस्यपणा पण देतो. काय मित्रांनो, खरं आहे ना? हे जे आहे ते वास्तव आहे. ते बोलत आहे आणि ते वारंवार आपल्या आयुष्यामध्ये ह्या घटना घडत असतात. त्यामुळे आपण जर अनियमितपणे एखादी गोष्ट करायला लागलो, तर नात्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण होतो मित्र. आणि तो तणाव आयुष्यात कधीही करायचा नाही, हे कायम लक्षात ठेवा. आणि म्हणून विश्वास कमी होण्याची प्रक्रिया आपल्या आयुष्यामध्ये कधी कोणाबद्दलची होऊ देऊ नका. कारण विश्वास मिळवणं हा फार महत्वाचा मुद्दा असतो आणि विश्वास गमावण्याला काही लागत नाही. एक चूक करा, तुमचा विश्वास निश्चितपणे आपोआपच लोकांच्या मधून कमी होईल. तेव्हा विश्वास गमावला, की तुमची व्यक्तिमत्व ही त्या पद्धतीने खालावत जातं. म्हणून तुम्हाला तुमचं वर्तन जे आहे, हे अत्यंत विश्वसनीय वर्तन करावं लागतं. त्यामुळे लक्षात ठेवा, की अस्थिर जर वर्तन असेल आणि अस्थिर जर तुमचं बोलणं असेल, तर त्याच्यातून तुम्ही एक अस्थिर व्यक्तिमत्व तुमचं दाखवता, हाच त्याचा भाग होतो. अर्थात यामध्ये तुम्हाला अनुभवला पण येत असेल किंवा कदाचित आपणही काही प्रसंगामध्ये तसं वागू शकतो आणि तसं वागू शकत असेल, तर आपल्याला ते समजलं पाहिजे, की आपण तसं वागलं नाही पाहिजे. जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे आणि जे वास्तव आहे त्याच्याशी बोललं, तर आपल्याला कधीच त्रास होत नाही. काय मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं. त्यासाठी प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि सगळ्यात महत्त्वाचं सातत्य. बरोबर आहे ना? बघा तुम्ही माझ्या आणि व्यक्तिगत जीवनामध्येही त्याच घटना आहेत, तुमच्याही त्याच घटना आहेत. म्हणजे तो व्यवसाय असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, सगळीकडे ही एकच घटना असते आणि याच्याविषयी मी काही गोष्टी सांगण्याची गरज नाही. मग काय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे किती वेळा प्रसंग आले, थोडे तपासा. तुम्ही तुमचा कोणावरचा विश्वास कमी झालाय, हेही तपासा. तो का झाला, हेही तपासा. उत्तर तुम्हाला भेटून जाईल. कारण स्पष्ट असणारी माणसं ही जगामध्ये कायमस्वरूपी यशस्वीच होतात. हां, यश थोडं उशिरा मिळतं. त्यांना समजण्याची प्रक्रिया उशिरा होते. त्यामुळे ज्यांनी समजण्याची प्रक्रिया जर लवकर केली,
तर त्यांचा फायदा होऊ शकतो. आणि जर उशिरा केली तर निश्चित उशिरा त्यांना त्याचं फळ मिळतं, पण बऱ्यापैकी काही नुकसान पण होत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या वर्तनामध्ये काय वर्तन करत आहे, कशा पद्धतीने तो मांडत आहे आणि मग ती व्यक्ती आपल्या वागण्यात स्थिरता ठेवते का? त्याचे शब्द, त्याच्या कृती यामध्ये काही सुसंगती आहे काय? आणि ती जर असेल, तर मग आपण विश्वास आपोआपच आपण त्याच्यावरती ठेवू शकतो. पण मी काय बोललो आणि मी काय करतो यामध्ये जर काही तफावत असेल, तर लक्षात घ्या, समोरच्या व्यक्तीला सुरक्षित वाटावं असं तुम्ही वर्तन जर खोटं-खोटं करत असाल, तर एके दिवशी ते दिसतं. म्हणून सत्य बोला, सत्य सांगा, की जेणेकरून तुमच्या वर्तनामध्ये पण सत्यता असेल. तर एखाद्याचं वागणं सतत बदलत गेलं, तर काय होणार आहे माहिती आहे? स्वतःकडे त्याची पाहण्याची एक आवश्यकता आहे. म्हणजे जे लोक स्वतःचं असं वर्तन बदलतात, त्यांच्यासाठी माझा एक प्रामाणिक मी म्हणेन, की मित्रत्वाची सल्ला वजा ही गोष्ट आहे, की तुम्ही स्वतःला तपासा. तुमच्यामध्ये ते बदल करा, चांगले विचार करण्याचे आणि स्वतःमधलं वागणं सुधारण्याचा प्रयत्न करू शकता. हे तुमच्या भल्यासाठी आहे. अर्थात तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी आहे, तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी आहे. मग ते कोणतंही जीवन तुमचं त्या पद्धतीने त्याच्याशी निगडीत असेल त्यामुळे. आलं लक्षात? की हे मी तुम्हाला शिकवत नाहीये, पण ही जाण करून देण्याचा प्रयत्न आहे. अर्थात स्वतःच्या भावनांचा, त्याच्यानंतर निर्णयांचा आणि वर्तनाचा विचार हा व्यक्तिगतच आहे. तो कोणी सांगून तो करायचा नाहीये. पण हे जागृती करण्याचं काम मात्र आमच्यासारखे लोक करत आहेत आणि ते करणं हे आम्ही त्या पद्धतीने तो वसा घेतलेला आहे. तर यासाठी की समाजाला परत काही देणं, समाजाला एक उत्तम काही परत देणं, हे आम्ही कर्तव्य समजतो. म्हणून हा संपूर्ण प्रपंच तुमच्यासमोर करत आहे. तेव्हा लक्षात घ्या, आत्मजाणीव आपली फार महत्वाची पाहिजे. आपण आत्मजाणीवेने जेव्हा एखादं काम करतो, तेव्हा लक्षात घ्या, आपला संवाद सुधारतो. त्या सुधारलेल्या संवादामधून आपण नात्यामध्ये पण आपला प्रामाणिकपणा निर्माण होतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये कोणाचंही अंतर कमी करू देत नाही, तर ते जवळ करतो आणि ते त्या अर्थाने कधीही ते वाढू देत नाही. अर्थात अंतर हे प्रसंगाप्रमाणे कमी जास्त झालं, तर समजायचं की आपल्याला दुरुस्तीची गरज आहे. म्हणून दुरुस्ती ही व्यक्तिगत जीवनाची आहे, विचाराची, आचाराची आणि आपल्याला मिळालेल्या संस्काराची. म्हणून शेवटी नातं टिकवायचं असेल, तर विश्वास हा जपला पाहिजे आणि विश्वास जपणं हे तुमचं आणि माझं हे दोघांचं काम आहे. त्यामुळे आपण आयुष्यामध्ये जेव्हा आपण विश्वास जपतो खऱ्या अर्थानं जपतो लोकांचा, एक ती गरज म्हणून आहे का? तर नाही. जर तुम्ही गरज म्हणून विश्वास जपत असाल, तर ते चूक आहे. तुम्ही निस्वार्थीपणे तुम्ही त्या पद्धतीने विश्वास लोकांचा जपा. पहा, तुम्हाला किती सुंदरपणे तुम्हाला लोक आदरानं आणि सन्मानानं बोलतील. काय मग मित्रांनो, किती सोपा मार्ग आहे. मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या पद्धतीने नक्की विचार करणार का? कारण आयुष्यामध्ये सत्यता ही अत्यंत महत्वाची आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, की आजचा व्हिडिओ तुम्हाला स्वतःचं अस्थिर वर्तन असेल, तर त्याच्यावरती विचार करणार आहे किंवा दुसरं कोणी तुमच्याबरोबर करत असेल, तर त्याच्यावरही विचार करणार आहे आणि त्यातून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं एक नवीन नातं निर्माण करता येईल. उत्तम लोकांशी संवाद साधता येईल आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आनंदी राहा. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यामुळे तुम्हाला माझे सर्व पाठीमागचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहता येतील. तेव्हा मित्रांनो, जर तुम्हाला या संबंधात काही अडचण असेल आणि तुम्हाला काही समजून घ्यायचं असेल, तर नक्कीच मला तुम्ही कॉल करू शकता. माझा नंबर आहे 776-898-1355. नंबर आहे 776-898-1355. तर चला मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओला आपण भेटूया आणि धन्यवाद. तुम्ही मला ऐकत आहात आणि सर्वार्थानं मला तुम्ही प्रेरित करत आहात तुमच्या वेगवेगळ्या कमेंट्स देऊन, उत्तम त्या कमेंट्स देऊन आणि मी त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. थँक यू फॉर वॉचिंग मी आणि विल सी व्हेरी सून विथ अ न्यू व्हिडिओ. थँक